तर नाशिकमधल्या या पक्षप्रवेशांवर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे भावूक झालेल्या होत्या। मी गिरीश महाजनांवर नाराज नाही, त्यांना चुकीच्या पद्धतीनं ब्रीफ केलं गेलेलं आहे। काही दलालांनी स्वार्थासाठी भाजपात प्रवेश केलाय, अशी प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी दिलेली आहे। मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही, त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे। जालन्यामध्ये भाजप युतीसाठी सकारात्मक असून बैठकांमध्ये मित्रपक्षांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि पुढच्या 2 दिवसात युती संदर्भातला निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे। गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या। मी स्वतः, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं की मित्रपक्षाशी बसताना कोणत्या प्रकारचे वार्ड आपण मागितले पाहिजे, कोणते वार्ड निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे। लातूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना या संदर्भातलं मार्गदर्शन केलेलं आहे। युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। मी आता असं आलो ते कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला। कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, त्यांचं मॉरल बूस्टिंग करण्यासाठी मी आलेलो आहे। इथले स्थानिक कमिटी जी आहे ती स्थानिक कमिटी निर्णय घेणार आहे की कोणाबरोबर समझोता करायचा नाही आणि तेच जाहीर करतील त्याच्या। निष्ठावंतांना डावललं जात नाहीये, असं भाजपचे आमदार संजय केणेकर म्हणतायत। निष्ठावंतांना डावललं जात असल्याची माहिती चुकीची आहे। पक्षप्रवेश केल्यावर उमेदवारीची अपेक्षा करू नये, तिकिटाची अपेक्षा करणाऱ्यांनी जुन्या पक्षात परत जावं, अशी स्पष्टोक्ती भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा कर्मठ कार्यकर्ता डोक्यासमोर ठेवून, समर्पित कार्यकर्ता डोळ्यासमोर ठेवून, खऱ्या अर्थानं निष्ठावंत कार्यकर्ता याची भूमिका लक्षात घेऊन आम्ही जी महायुती करायला जातोय, निश्चितपणे प्राबल्य असणारी कार्यकर्त्याला प्राधान्यानं स्थान देणार आहे आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका दाखवलेली आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही जनमानसाच्या पर्यंत पोहोचलेली असल्यामुळे प्रत्येक माणूस भारतीय जनता पार्टीवर विश्वासार्हता दाखवतोय। निश्चितपणे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष काम केलं या पक्षामध्ये त्या त्या कार्यकर्त्याचा प्राधान्याने सन्मान आणि मग इतरांचा सन्मान। यानंतरची बातमी चंद्रपूरमधली आहे। आमदार किशोर जोरगेवार